नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मार्केटमध्ये गोंधळच चालू आहे. काल मार्केट खूप आपटलं, पण काही घोषणा झाल्या की तेवढे शेअर चालतात. जर आपलं लक्ष असेल तर ते शेअर विकतासुद्धा येतात. काल तसं वॉटर ट्रीटमेंटसाठी म्हणजे जलजीवन मिशनसाठी ज्या सरकारने घोषणा केल्या त्यामुळे त्या सेक्टरमधले शेअर चालू होते. मी काही बारीक सारीक गोष्टी सांगत असते त्यामुळे व्हिडिओ मोठा होतो हे खरं आहे, पण तुम्हाला काही गोष्टी त्यातून शिकता येतात आणि म्हणून मी त्या गोष्टी सांगत असते. क्रूड पुन्हा 99वर पोचला आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 6,267 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4,966 कोटीची. बॉन्ड यील्ड वाढतं आहे, 4.22च्या लेव्हलला गेलं आहे. डॉलर इंडेक्स पण वाढतो आहे, 99.33 झाला आहे. आणि या दोन्ही गोष्टी, बॉन्ड यील्ड वाढू लागलं की फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री पण वाढू लागते. तर ते दिसतं आहे, त्यामुळे विक्री वाढतेही. गेले 9 दिवस ओळीने फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री खूप आहे. आता क्रूडच्या बाबतीत तर तुम्हाला माहीतच आहे, इराणबरोबरच्या युद्धाचा परिणाम आहे. पण काल IEAने आम्ही 40 कोटी बॅरल रिलीज करू, म्हणजेच 40 कोटी म्हणजे 400 मिलियन बॅरल एवढं रिलीज करू असं सांगितलं, तरीही क्रूडवर फारसा परिणाम दिसला नाही. कारण हे रिलीज केलेलं क्रूड ॲक्च्युअली मार्केटमध्ये यायला 12 दिवस लागतात, म्हणून त्याचा परिणाम दिसला नाही. दुसरं, सध्या ह्या युद्धाच्या बोलण्यावरनं असं दिसतं आहे की ट्रम्पनं आता सीज फायर हवा आहे, पण इराण युद्ध थांबवायला तयार नाही आहे. इराण म्हणते शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहू. त्यामुळे आता उलट इराणने सांगितलं आहे की तुम्हाला जर सीज फायर हवं असेल तर तुम्हाला आमच्या अटी मान्य कराव्या लागतील. तर त्याने अटी कुठल्या घातल्या, तर आमच्यावर पुन्हा उगीचच हल्ला केला जाणार नाही. आमचं जे काही नुकसान झालं आहे इराणचं सुद्धा आणि सगळ्या गल्फ कंट्रीजचं सुद्धा, ते तुम्ही भरून दिलं पाहिजे आणि आमचे अधिकार आम्हाला मिळाले पाहिजेत. म्हणजे लेजिटिमेट राईट्स या शब्दात त्यांनी सांगितलं आहे, आम्हाला ते अधिकार मिळाले पाहिजेत. हे जर मान्य असेल तर सीज फायरच्या संबंधात बोलणी होतील, नाहीतर होणार नाहीत. आता म्युच्युअल फंड, बँका सगळीकडे रिडम्पशनचं प्रमाण खूप वाढलं आहे. 60% रिडम्पशन चालू आहे. पण टॅरिफची हाऊस अजून काही ट्रम्प साहेबांची भागली नाही असं दिसत आहे. 16 देशांची पुन्हा टॅरिफसाठी तपासणी केली जाणार आहे. स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधून 172 मिलियन बॅरल एवढं क्रूड रोज रिलीज केलं जाणार आहे. आता भरीसभर म्हणून की काय, एअर इंडियाने फ्युएल सरचार्ज डोमेस्टिक फ्लाईट्ससाठी 399 रुपये लावला आहे. या सगळ्या वातावरणामध्ये सध्या मार्केट चालू आहे. बातम्या येत आहेत, त्याचा कधी परिणाम होतोय, कधी परिणाम होत नाही आहे. पण या सगळ्या भानगडीमध्ये फार्मा आणि
पॉवर सेक्टरमधले शेअर्स हे तेजीत असताना दिसत आहेत. आता साधा विचार करणं म्हणजे मार्केट आहे असं म्हणायची वेळ येते आहे. म्हणजे काय, आता कालच्याच मार्केटमध्ये तुम्ही बघितलं तर TTK प्रेस्टीज आणि हॉकिन्स दोन्हीही शेअर चालू होते. साधा हिशोब आहे की आता गॅस मिळत नाही आहे, एवढ्या सिलेंडरसाठी लाईनी लागत आहेत, तर मग इंडक्शनला मागणी येईल किंवा आपण म्हणूया इलेक्ट्रिक चुली, कारण विजेची काही टंचाई नाही आहे सध्या किंवा लोड शेडिंग वगैरे पण नाही आहे आणि त्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या शेअरला मागणी आली. दुसरं कोळसा, म्हणजे कोळशामुळे पोल्युशन होतं म्हणून त्याचा वापर कमी केला जात होता किंवा कोळसा वापरायला पुष्कळ सोसायटीमध्ये बंदी होती. पण आता काहीच उपलब्धता नाही आहे, तर कोळशाचा वापर सुरू झाला म्हणून कोल इंडियाचा शेअर वाढला. म्हणजे या साध्या साध्या गोष्टी आहेत की आपण जर विचार केला आणि त्या संबंधातले कोणते शेअर मार्केटमध्ये आहेत याचा विचार करून आपण मार्केट केलं पाहिजे, तर मागणी पुरवठ्यावर कसा उलटसुलट परिणाम होतोय ते तुम्हाला कळेल. फ्युचरच्या ऐवजी तुम्ही स्पॉट मार्केट जर बघितलं, स्पॉट मार्केटमध्ये डिलिव्हरी व्हॉल्यूम जर जास्त दिसलं तर तो शेअर शॉर्ट टर्मसाठी चांगला आहे हे गृहीत धरावं. काही बातम्या बघूया. विप्रोने अमेरिकेतल्या ट्रू स्टेज या इन्शुरन्स आणि फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीबरोबर ग्राहकांचं समाधान आणि अंतर्गत कार्यक्षमता वाढवण्यासाठी करार केला. या करारामुळे रिटायरमेंट सर्व्हिसेस बिझनेसचं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकेल. बोरोसिलने सांगितलं की LPG पुरवठ्यात जे निर्बंध आले त्यामुळे बोरोसिलिकेट ग्लास फर्नेसचं काम त्यांनी तात्पुरतं बंद केलं आहे आणि ओपल ग्लास फर्नेसचं काम कमी कपॅसिटीवर चालू आहे. अशोक लेलँड ग्रीनफील्ड बॅटरी पॅक उत्पादन युनिटचं चेन्नईजवळ पिलाईपक्कम इथे त्यांनी पायाभरणी केली आहे. हे युनिट इलेक्ट्रिक मोबिलिटी इकोसिस्टीम वाढवेल आणि याच्यामध्ये ते 400 ते 500 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहेत. ओमनीटेक इंजिनिअरिंग यांना वेदरफोर्ड प्रॉडक्ट्सकडून 920 कोटीची ऑर्डर मिळाली आहे, त्यामुळे हा शेअर तेजीत राहू शकतो. KEC इंटरनॅशनल यांना 1476 कोटींच्या नव्या ऑर्डर्स मिळाल्या. ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनसाठी या ऑर्डर्स मिळाल्या. यामध्ये 380 कोटीची सौदीकडून पण ऑर्डर मिळालेली आहे, त्याचा समावेश आहे. वॅस्कॉन इंजिनिअरिंग अहमदाबाद म्युन्सिपाल्टीकडून 54,000 स्क्वेअर मीटर क्षेत्रामध्ये लोटस पार्क डेव्हलप करण्यासाठी 115 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. हडसन ॲग्रोमध्ये तिची सबसिडियरी मिल्क मंत्र डेअरी प्रायव्हेट लिमिटेडचं मर्जर करण्यासाठी NCLTने मंजुरी दिली आहे. युफ्लेक्स नवीन प्रॉडक्ट्सचे 100 व्हेरियंट त्यांनी डेव्हलप केले. 6 फॅसिलिटीमध्ये हे डेव्हलप करण्यात आले, पण अमेरिकेकडून सध्या मागणी कमी आहे असं युफ्लेक्सच्या मॅनेजमेंटने सांगितलं. सर्व्होटेक पॉवर सिस्टीम लो व्होल्टेज EV चार्जिंग डिव्हाइससाठी त्यांना पेटंट मिळालं आहे.
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन 17 मार्चला डिव्हिडंडवर विचार करणार आहे. SBI लाईफ यांना 538 कोटीची टॅक्स ऑर्डर नोटीस मिळाली आहे. कॅनरा HSBC लाईफ बिहार ग्रामीण बँकेबरोबर इन्शुरन्स प्रॉडक्ट बाबतीत त्यांनी करार केला आहे. दालमिया भारत त्यांना टॅक्सची डिमांड केली होती 700 कोटींची आणि ट्रायब्युनलनी ही डिमांड कमी करून 92 कोटी एवढी केली आहे. त्यामुळे दालमिया भारतचा फायदा झाला. जिंदाल स्टील ओरिसामधली आयर्न ओर ब्लॉकसाठी ते प्रिफर्ड बिडर ठरलेत. ॲपकॉन तिसऱ्या एअरक्राफ्टसाठी त्यांना DGCAकडून रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळालं आहे. ओमॅक्स मोहालीमध्ये 4 रेसिडेन्शियल प्रोजेक्टला रेरा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळालं आहे. IDFC बँकेच्या जवळजवळ 16 शाखांवर छापा टाकण्यात आला आहे. उनो मिंडा तामिळनाडू टॅक्स अथॉरिटीकडून 126 कोटी GSTची ऑर्डर त्यांना मिळाली. इंडोटेक 65 कोटींची ऑर्डर कॅन्सल झाली आहे. पंजाब नॅशनल बँक करन्सी टेस्टमध्ये नोटा कमी आढळल्या म्हणून RBIने दंड केला आहे. रेडिंग्टन 230 कोटीची जी टॅक्स ऑर्डर दिली होती ती कॅन्सल झाली आहे. त्यामुळे रेडिंग्टनच्या दृष्टीने फायदा आहे. ज्युबिलंट फूड रायगड इथे कमर्शियल प्रोडक्शन सुरू केलं आहे. मोरप्पन लॅब कोटक महिंद्रा बँकेने नो ड्यूज असं सर्टिफिकेट मोरप्पन लॅबला दिलं आहे. V2 रिटेल स्टॉक स्प्लिटसाठी 26 मार्च ही रेकॉर्ड डेट ठरवण्यात आली आहे. पण एकंदरीत पॉवर सेक्टर आणि फार्मा सेक्टर चांगला चालू आहे. काल जलजीवन मिशनसाठी आपण बघितलं होतं 8,70,000 कोटी एवढी रक्कम सरकारने मंजूर केली आणि जलजीवन मिशनची मुदत 2028पर्यंत वाढवली. अशा वेळेला या वॉटर ट्रीटमेंट किंवा वॉटर डिपार्टमेंटच्या संबंधातले जे शेअर असतात त्याची चर्चा मार्केटमध्ये होत असते. तर त्याची आपण एक लिस्ट बनवावी म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा अशी घोषणा होईल तेव्हा आपल्या समोर ते सगळे शेअर राहतात. तर त्याची एक लिस्ट मी बनवली आहे, ती तुम्हाला देते. ती तुम्ही नोट डाऊन करा आणि मग तुम्हाला त्याचा पुढच्या वेळेला उपयोग होईल अशा याद्या करून ठेवत जा, म्हणजे मार्केट करणं सोपं जाईल. KNR, वेल्स्पन, फिनोलेक्स, ॲस्ट्रल, जिंदाल सॉ, प्रिन्स पाईप, आयॉन, जैन इरिगेशन, शक्ती पंप, रोटो पंप, KSB, एन्व्हायरो इन्फ्रा, वाटेक वाबाग आणि डेल्टा वॉटर. तुम्हाला आणखीन काही कंपन्या मिळाल्या तर तुम्ही याच्यात ॲड करू शकता. आता कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील ते पहा. आणि AIसाठी कूलिंग सिस्टीम लागते आणि आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे त्या संबंधातले सगळे शेअर तेजीत राहत आहेत. आधी तेजीतले पाहूया. ब्लू स्टार, डॉक्टर रेड्डीज, कोल इंडिया. ONGCच्या बाबतीत मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की 75च्या पुढे क्रूड गेलं की त्यांना विंडफॉल टॅक्स लागतो.
विंडफॉल गेन टॅक्स, विंडफॉल टॅक्स लागतो असं पूर्वीचा नियम आहे. त्यामुळे ONGC खूप वाढताना दिसत नाही आणि वाढला जरी तरी 287 ते 290च्या जवळपास जातो आणि पुन्हा पडतोय असं गेल्या 15 दिवसातलं निरीक्षण आहे. बजाज इलेक्ट्रिकल्स, टाटा कॅपिटल, व्होल्टाज, ऑइल इंडिया, ॲस्ट्रल, विप्रो, रामकी इन्फ्रा, नाल्को ॲल्युमिनियमचे शेअर चांगले चालत आहेत. L&T फायनान्स, KEC इंटरनॅशनल, मनकाइंड, पिरामल फायनान्स, वरुण ब्रिव्हरेजेस, IRFC, KEC इंटरनॅशनल, अरविंदो फार्मा, टाटा पॉवर, अशोक लेलँड, सेंट्रम कॅपिटल, ओमनीटेक, हिंदुस्तान झिंक, साई लाईफ, रेडिको खेतान, कोल इंडिया बरोबर भारत कुकिंग कोलसुद्धा, कोल इंडिया वाढायला लागला की तो वाढतो. त्यामुळे दोन्ही शेअरमध्ये आपण जसा पेअर ट्रेड घेतो तसा घेता येऊ शकतो. तर मंदीमध्ये गोदरेज प्रॉपर्टी, हे सगळे मंदीमध्ये चालू आहेत. मंदीमध्ये गोदरेज प्रॉपर्टी, पॉलीकॅब, मुथूट, MGL, IGL, गुजरात गॅस, युनायटेड स्पिरिट्स. कालपासून FMCGचे शेअर पडायला सुरुवात झाली आहे. HUL 200 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली गेला म्हणून भारत फोर्ज, SRF आणि मारुती. तर बघूया, काल मार्केट खूप आपटले, आज काय होतं आहे ते बघावं लागेल. पण वातावरण काही मार्केटच्या दृष्टीने चांगलं नाही. नमस्ते.